श्रद्धा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. आपण आता बघणार आहे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 3.3 इंडायसेस अँड क्यूब रूट. लेसन चालू आहे आपलं 8th स्टँडर्डचं सिलेबस चालू आहे. होप आणि याच्या आधीचे जे 2 एक्सरसाइज होते तुम्हाला नक्की त्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील आणि नक्की काही क्वेरीज असतील त्याच्यातही काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. ओके, तर स्टार्ट करूया आपण प्रॅक्टिस सेट 3.3. 3.3 मध्ये काय आहे? क्यूब अँड क्यूब रूट. राईट, क्यूब अँड क्यूब रूट. जनरली तुम्ही शिकला असेल स्कूलमध्येही हे टॉपिक. आय नो दिस इज व्हेरी इझी टॉपिक. खूप इझी टॉपिक आहे, तुम्हालाही इझी गेलं असेल. बट मी अजून एक ह्या टॉपिकमध्ये काय इन्क्लूड करतेय तर ह्या टॉपिकमध्ये आपण वैदिक मॅथ्स पण शिकणार आहे. वैदिक मॅथ्सची ट्रिक शिकणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे जे बिग नंबर्स असतील तर ते इझिली कॅल्क्युलेट. तुम्हाला मेथड तर यूज करायचंच आहे इन युअर बुक्स, इन युअर एक्झाम्स. बट तुमच्या जे ते तुम्हाला क्रॉस चेक करायला तुम्हाला इझी होईल म्हणून आपण ट्रिक पण शिकणार आहे आणि सोबत सोबत तुमचं जे एक्सरसाइज आहे तेही सॉल्व्ह करणार आहे. तर आपण बघूया क्यूब काय असते. ओके, क्यूब इज व्हॉट? क्यूब मीन्स एनी नंबर मल्टिप्लाय इटसेल्फ ॲट 3 टाइम्स. सपोज 2चं क्यूब काय आहे? 2 into 2 into 2 8. This is a cube of a number. So 3चं क्यूब 27, 4चं क्यूब 64, 5चं क्यूब 125, 6चं क्यूब 216. लाईक दिस. आपल्याला हे सगळे क्यूब्स माहिती आहेत. जनरली आपण त्याला 3 टाइम्स मल्टिप्लाय करतो. नाव क्यूब रूट काय आहे? क्यूब रूट ऑफ 8 इज 2. तर हे दोन्ही सॉल्व्ह करायचं एक मेथड आहे जे आपण बघणार आहे आता. सपोज आता 12चं क्यूब करायचं. राईट, 12चं क्यूब आपण कसं करतो? 12 into 12 into 12. राईट, मल्टिप्लाय करावं लागतं आपल्याला अँड देन वी गेट द आन्सर. बट विदाउट मल्टिप्लिकेशन वी युझिंग द वैदिक मॅथ्स ट्रिक. आपण वैदिक मॅथ्स ट्रिक यूज करून ह्याचा आन्सर पटकन फाइंड आउट करू शकतो. हाऊ इज इट पॉसिबल? आपण बघूया कसं. सपोज आता हे 12 आहे. ओके, 12. आपण क्यूब रूटची जनरल मेथड शिकणार आहे. दॅट इज आता 1चं क्यूब काय आहे? 1. राईट, 2चं क्यूब आहे 8. नेक्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे? 1चं स्क्वेअर इंटू 2 किती येणार आहे? 1 2 जा 2. राईट, नेक्स्ट स्टेप 2चं स्क्वेअर इंटू 1 दॅट मीन्स 4. सिंपल आहे. 1 2 4 8 आपण क्वेश्चन ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 1 and 8 हे जे आहेत हे दोन्ही आपण स्किप करायचे आणि जे मिडल नंबर आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 2 जा 4, 4 2 जा 8. नाव वी ऍड दिस 8 12 1 कॅरी 1 7 2 8. राईट, 1 7 2 8 इज आन्सर. आपण असंही करू शकतो 12 12 चा 144, 144 12 चा, तसंही आन्सर आपलं येणारच आहे. बट दिस इज द इझिएस्ट ट्रिक. आता हे 12 आहे, इझी आहे. सपोज तुम्हाला 56चं क्यूब काढायचं आहे. सो 56चं क्यूब काढायचं असेल तर तुम्ही 56 56 56 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार आहे. ओके, त्याचा आन्सर येणारच आहे. बट तुम्ही हे जर ट्रिक यूज केला तर तुम्हाला पटकन आन्सर येणार आहे मल्टिप्लाय करून. बिकॉज जेव्हा आपण एक्झाम सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला आन्सर इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यात स्टेप्स नाही आहेत क्यूबमध्ये, आपल्याला मल्टिप्लायच करायचं आहे. तो आपण हे ट्रिक यूज करू शकतो. हे ट्रिक आहे वैदिक मॅथ्सचं ट्रिक. हे जे अजून तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वैदिक मॅथ्सचे तुम्हाला लिंक्स मिळतील. त्याच्यात तुम्ही अजून मोर डिटेलमध्ये वैदिक मॅथ्स शिकू शकता. तर हे बघितलं आपण क्यूब. आता बघणार आहे क्यूब रूट. ओके स्टुडंट्स, तर आपण बघणार आहे आता क्यूब रूट. क्यूब रूटची दोन्ही मेथड्स आपण बघणार आहे. ट्रिक ॲज वेल ॲज युअर रेग्युलर मेथड. तुम्हाला दोन्ही शिकून घ्यायचे आहे. बिकॉज ट्रिक तर आपण यूज करू शकतो इन आवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अँड क्रॉस चेक करायला. आता जे रेग्युलर मेथड आहे मी ते पण तुम्हाला शिकवते. ओके, तर आपण एक क्वेश्चन बघूया. 1728. ओके, 1728. आता ह्याचे क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वी यूज द फॅक्टरायझेशन मेथड. आपण फॅक्टर्स पाडूया. आता हे बघा 2 ने डिवाइड होणारच आहे. 8 ने होत आहे का बघूया. सपोज 8चं डिव्हिजिबिलिटी रूल यूज करू शकता. 2 ने सिम्पली यू शुड स्टार्ट. 2 ने करूया आपण, तुम्हाला इझी होईल. 2 8 जा 16, 2 6 जा 12, 2 4 जा. ओके, 2 into 4. राईट, 4 2 जा 4 1 जा 4 6 जा.
इंटू 4 इंटू, आता कशाने होऊ शकतंय, आता बघूया 3 पण आहे, 3 7 जा 21, 3 2 जा 6. नेक्स्ट 2 इंटू 4 इंटू 3 इंटू 9 नी होते, 9 8 जा, ओके राईट. 2 इंटू 2 राईट. 3 9ला मी परत फॅक्टर केले, 3 इंटू 3. देन 8ला 2 इंटू 2 इंटू 2. ओके. जेव्हा पण आपण क्यूब रूट सॉल्व्ह करतो ह्या टाईपमध्ये आपल्याला 3 नंबरचं ग्रुपिंग करून फॅक्टर काढावं लागतंय. स्क्वेअर रूटमध्ये आपण 2 डिजिटचं ग्रुपिंग करतो, क्यूब रूटमध्ये आपल्याला 3 डिजिटचं क्यूब रूट फॉर्म करायचं आहे ग्रुपिंग. तर हे जे 3 ग्रुपचे फॉर्म झालेले आहेत ते आपण सिंगल टाईममध्ये घेतो. 2 इंटू 3 इंटू 2. What is the answer? 2 3 is 6, 6 2 is 12. So 12 is a cube root of 1728. Okay? This is the method जे आपण रेग्युलर आपल्याला हेच मेथड यूज करून आपल्याला जे आपले एक्सरसाइज आहेत ते सॉल्व्ह करायचं आहे. नाव वी सी द ट्रिक. ट्रिक कसं आपण यूज करू शकतो, 1728 पटकन आपल्याला फाइंड आउट कसं करू शकतो. ओके. ह्यासाठी फक्त तुम्हाला माहिती पाहिजे 1 to 10 क्यूब ऑफ अ नंबर. तर काय आहेत आपण बघूया 1 to 10. ओके. हे तर मेथड तुम्ही बघितला, हे तुम्हाला येतही असेल, बट थोडंसं इथं कन्फ्युजन होते फक्त फॅक्टर्स काढण्यामध्ये. फॅक्टर्स इथे परफेक्ट झाले तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. तर आपण बघूया ट्रिक. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप सिंपल आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे, 1728चं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला पाहिजे 1 to 10 क्यूब ऑफ अ नंबर. तर आपण बघूया 1चं क्यूब काय आहे 1, 2चं क्यूब काय आहे 8, 3चं क्यूब काय आहे 27, 4चं क्यूब काय आहे 64, 5 क्यूब 125, 6 क्यूब 216, 7 क्यूब 343, 8 क्यूब 512, 9 क्यूब 9 क्यूब is 8, 9 9 81, 81 9 9 81 9 जा 9 729 sorry 729, 10 क्यूब 1000. ओके. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कसं सॉल्व्ह करूया आपण. आता हे क्यूब रूट काढायचं आहे आपल्याला. वन मोर थिंग, रिसेंटली एक न्यू मूवी आलेला आहे शकुंतला देवी. त्याच्यात तुम्ही बघितलं असेल शकुंतला देवीने खूप स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मोठे मोठे 9 डिजिटचे क्यूब रूट. शी इज युझिंग द वेदिक मॅथ्स ट्रिक्स. मीन्स वेदिक मॅथ्स ट्रिक जर तुम्ही यूज केला तर तुम्ही शकुंतला देवीसारखं स्पीडमध्ये मॅथ्स सॉल्व्ह करू शकता. दिस इज द ट्रूथ. तर हे तुम्ही बघू शकता आता कसं आपण सॉल्व्ह करणार आहे. इथं बघितलं क्यूब आपण लिहिलं आहे. ऑलमोस्ट हे तुम्हाला लर्न पाहिजेच बिकॉज नाव यू आर इन 8th स्टँडर्ड. तर हे बेसिक नीड आहे. तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूब ॲटलिस्ट 1 to 10 लर्न पाहिजे राईट. आता बघा आपण काय करतो फॅक्टर्स काढतो. इथं फॅक्टर्स काढायची गरज नाही आहे. 3 नंबरचं ग्रुप करायचं इथंही बिकॉज क्यूब रूट. आता बघा युनिट डिजिटमध्ये 8 आहे राईट. युनिट डिजिटमध्ये 8 आहे तर 8चं क्यूब काय आहे, म्हणजे सॉरी 8चं क्यूब रूट 8 युनिट डिजिटमध्ये 8 इथं आहे तर 8चं क्यूब रूट काय आहे 2. तर युनिट डिजिट आपलं 2 येणार आहे. कन्फर्म झालं बिकॉज 2 2 4 4 2 8 राईट. युनिट डिजिट आपल्याला मिळालं. हे ग्रुप कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर काय आहे 1. ओके. 1चं क्यूब रूट काय आहे 1. सो सिम्पली वी गेट द आन्सर. 12 इज द आन्सर. सो हे काय यूज होणार आहे तुम्हाला बिग क्वेश्चन सॉल्व्ह करायला यूज होणार आहे. तर अजून 1-2 एक्झाम्पल बघूया. तुम्ही हे नोट डाऊन करू शकता जेणेकरून तुम्हाला इझी होईल. अजून 1-2 एक्झाम्पल्स आपण बघूया. ओके स्टुडंट्स. तर बघूया आपण आता ह्या बिग नंबरचे क्यूब रूट. आपण 1728चं काढलो 12 आलं. ओके. इझी होतं. आता बघूया अशा टाईपचे बिग क्यूब रूट आले तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आहे. तर ट्रिक यूज करून तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड ही यूज करू शकता. त्याच्याने आन्सर येणारच आहे. बट मी तुम्हाला ट्रिक काय शिकवायला लागले. फॅक्टरायझेशन मेथड तर तुम्हाला येतेच बट तुम्हाला क्रॉस चेक करायलाही हे हेल्प होईल.
तर बघूया आपण 3-3चं डिव्हिजन करायचं मी म्हटले होते तुम्हाला. ओके, 3-3चं डिव्हिजन करूया. तर युनिटमध्ये 4 आहे राईट. 4चं काय आहे इथं बघा, 4 इन युनिट प्लेस ऑफ 4चं क्यूब 64. सो आपले युनिट नंबर काय येणार आहे 4. त्याच्यानंतर 405 एक्झॅक्टली परफेक्ट क्यूब रूट नाही आहे, बट 405 पेक्षा बिफोर काय येणार आहे 343. कधी पण आपण बिफोर नंबर त्याचा बिफोर परफेक्ट क्यूब रूट बघायचं. काय आहे 343चे क्यूब रूट आहे 7. सो वी पुट हिअर 7. तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता, खूप इझिली आपण हे कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट 6चं काय येणार आहे 6. त्याच्यानंतर 175 इज इन बिटवीन 125 and 216. सो वी टेक द स्मॉलेस्ट वन 56. नेक्स्ट 5 युनिट्स 5. त्याच्यानंतर 91 कशाच्या आधी आहे, 91 चा बिगेस्ट 5 आहे, त्याच्या आधी 64 आहे. तर 91 काय 64चं क्यूब रूट 4 आहे. सो वी पुट हिअर 4. तर बघितलं स्टुडंट्स, आपण किती इझिली एवढे बिग कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ वैदिक मॅथ्स ट्रिक्स. तर वैदिक मॅथ्स ट्रिक्स तुम्हाला मी का शिकवू लागले, दिस इज व्हेरी हेल्पफुल इन युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, तुम्ही आता सध्या 8th स्टँडर्डला आहे, तर नक्की तुम्ही स्कॉलरशिपला पण अटेंड केलाच असेल. स्कॉलरशिप नसेल तरीही तुम्ही बाकीचे ऑलिम्पियाडचे एक्झाम्स आहेत, तुमचे बरेच फाउंडेशन्सचे एक्झाम्स आहेत, जे तुमचे आता कोर्सेस नवीन स्टार्ट होणार आहेत, त्याला तुम्हाला हे वैदिक मॅथ्सचे ट्रिक्स खूप हेल्प होणार आहेत. ओके, तर हे बघितलं आपण कन्सेप्ट क्यूब आणि क्यूब रूट. आता आपण सॉल्व्ह करूया आपलं प्रॅक्टिस सेट 3.3. ओके स्टुडंट्स, तर आपण सॉल्व्ह करूया आपला क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन काय आहे 8000 क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग. आपल्याला 8000चे क्यूब रूट काढायचं आहे राईट. नाव वी यूज, आता स्कूलमध्ये आपल्याला रेग्युलर मेथडच यूज करावं लागणार आहे. ओके, आता फॅक्टराइज करूया आपण 8000ला. कशाने करू शकतो, 8नेही करू शकतो राईट. जेवढं तुम्ही बिग नंबर्स फाइंड आउट करता तेवढे इझिली तुम्ही क्वेश्चन्स फॉर्म करू शकता. 8 1 and 0 0 0 right. 8 is nothing but 2 into 2 into 2. 1000 is nothing but 10 into 10 into 10. Sorry, yeah, 3 times grouping, so 2 into 10. Our answer is 20. Am I right? Easily आपण सॉल्व्ह केलं क्वेश्चन. हे असं क्वेश्चन बघून तुम्हाला इझी लक्षात आलं असेल. 8 is nothing but cube root of 2, so 1000 is nothing but 10. So 2 into 10 is what? 2 is 10 is 20. So this is our answer. खूप इझी क्वेश्चन आहे, तर बघा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सेकंड वन काय आहे 729. 729 मी ऑलरेडी तुम्हाला काय म्हणले होते, 10 पर्यंत ॲटलिस्ट यू हॅव टू लर्न द क्यूब रूट. 729 9 तुम्हाला आन्सर ऑलरेडी माहिती आहे, बट सॉल्व्ह करायचं मेथड 9 तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो आपण 9ने डायरेक्टली फॅक्टर्स काढूया. 9 8 जा 72, 9 1 जा 9 into 9 into 9. आन्सर इज व्हॉट 9. इझी. ह्याच्या वैदिक मॅथ्सचं ही ट्रिक यूज करू शकतो. युनिट्समध्ये 9 आहे, 3 नंबरचंच ग्रुपिंग आहे. सो 9 असेल तर ऑब्विसली हे 9 असेल तर 9 आन्सर येणार आहे. हे तुम्ही युनिट्स नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. 1 7 4 5 6 3 2 9 0. युनिट्स नंबर एकदा लक्षात ठेवा, तुम्ही इझिली क्यूब रूट कॅल्क्युलेट करू शकता. Now third one is what 343. Again 343 is 7. 7 4s are 28. 6 remaining, 7 9s are 63. 7 into 7 into 7. So answer is 7. खूप इझी क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट बघूया फोर्थ वन. minus cube root of 512. Okay, 8 into 8 6 are 48. Then 4 remaining. Then 8 4s are 32. Then 8 into 8 into 8. Here is minus minus minus,
minus minus plus, plus minus minus. So answer is what? minus 8. This is also easy. सबट्रॅक्शन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. 3 टाइम्स सबट्रॅक्शन आहे. मायनस मायनस एकदा 2 टाइम्स असले तर ते प्लस होते, बट 3 टाइम्स असेल तर ते मायनस साइन राहणार आहे. नेक्स्ट बघूया फिफ्थ वन. क्यूब रूट ऑफ 2744. आता इथं सिंपल नाही आहे, 3 डिजिट नाही आहे, 4 डिजिट आहे. तर एकतर तुम्ही ट्रिक यूज करून तुम्हाला लक्षात येईल 4 कुठं आहे. युनिट नंबर 4 इथं बघा कशाचा आहे, 64चं. मीन्स आपले युनिट नंबर कन्फर्म आहे, 4 आहे. त्याच्यानंतर 2च्या बिलो द क्यूब रूट, परफेक्ट क्यूब रूट काय आहे, 1 आहे. तर ह्याचा आन्सर 14 आहे. राईट. हे पटकन ट्रिक यूज करून आपण सांगू शकलो 14 आहे. बट आता 14 येण्यासाठी 2 आणि 7 मे बी ह्याचे फॅक्टर्स असू शकतात. तर आपण डायरेक्टली 2 नी आणि 7 नीही ह्याला फॅक्टर्स काढू शकतो. ओके. 7 3 जा 21, 7 4 जा, सो 7 3 जा 21, 6 रिमेनिंग, 7 9 जा 63, 7 2 जा 40. ओके. मायनस साइन लास्टला आपण ठेवूया, मायनस साइन राहणारच आहे. अगेन 7 नी जाऊ शकते. 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 7 8 जा. इझी झालं. 8चं फॅक्टर्स 7 इंटू 7 इंटू 7, 2 इंटू 2 इंटू 2, ग्रुपिंग 3 3, 7 2 जा 14. सो मायनस साइन आहे, मायनस क्यूब रूट काढायचं असेल तर आन्सर पण मायनसच येणार आहे. ओके. मायनस 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 6 टाइम्स पण इथे तुम्ही मायनस घेतला. आता सगळ्याला सबट्रॅक्शन साइन येणारच आहे. सो याचा आन्सर आलेला आहे -14. तर इथं बघा ट्रिक काय हेल्प झालं मला तुम्ही सांगा. आता आपल्याला माहिती आहे 2744चं ट्रिकने आपण आन्सर काढलो 14. आपण आन्सर ठेवू शकत नाही, हे स्टेपला आपल्याला मार्क्स आहेत. राईट. बट तुम्हाला कळालं की ह्याचा आन्सर 14 आहे. तर तुम्ही इझिली तुम्हाला लक्षात येईल कॅल्क्युलेट करायला. 7 नी पटकन डिव्हिजिबल आहे हे लक्षात आलं आणि 7 ने आपण कॅल्क्युलेट केलं. तर हेल्प इथं ट्रिकचं तुम्हाला इथं होणार आहे. तुम्हाला पटकन आन्सर तर ठेवायचं नाहीये, बट तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं एवढं वाढणार आहे, तुम्हाला लक्षात येईल की डिव्हिजिबिलिटी रूल कुठलं आपण इथं यूज करायला पाहिजे. तर आपल्याला हेल्प झालं. लास्ट बघूया आपण 6th वन. Now the 6th question. 3 2 7 6 8. Again with the help of trick. काय येणार आहे, 8 आहे युनिट मध्ये. राईट. 8 असेल तर आपलं काय येणार आहे, 2. 32. 32च्या लेस नंबरचं क्यूब रूट काय आहे, 27. 27चं क्यूब रूट आहे 3. 32 इज आन्सर. तुम्हाला लक्षात आला आता 32 आन्सर आहे. मीन्स 8 4 जा 32, मीन्स 8 नी हे नंबर डिवाइड होऊ शकते. आपण ट्रिकनी काढलो, आन्सर 32 आहे. तर आपण 8 नी मल्टिप्लाय करत जाऊया. 8 4 जा 32, हिअर इज 0 बिकॉज 7 आहे. राईट. 8 4 जा 32, इथं 0 येणार आहे. 76 होत आहे. तर 8 9 जा 72, रिमेनिंग 4 8 6 जा 48. बघा मी 8चं डिव्हिजिबल 2 नी केलं असं तरी आलं असतं, बट आपल्याला फास्ट कॅल्क्युलेट करायचं तर आपण हे ट्रिक असं यूज करू शकतो. अगेन 8 इंटू 8 नी जाऊ शकते. 8 5 जा 40, 8 1 जा 8, 8 2 जा 16. अगेन 8 8 6 जा 48, 3 रिमेनिंग, 8 4 जा. राईट. 8 इंटू 8 इंटू 8, अगेन 8 इंटू 8, सॉरी 8 6 जा 48, 51 1 रिमेनिंग. इथं बघा 32, 8 4 जा 32. राईट. 8 इंटू 8. आता इथं ग्रुपिंग 3 3चं पाहिजे, इथं होत आहे 2चं ग्रुप. देन इन दिस केस काय करणार आहे आपण, 8 इंटू 8 इंटू 8 हे ग्रुप काढलेला आहे. तर 64ला आपण 4चं क्यूब आहे, डायरेक्टली इथं 4चं क्यूब ही करू शकतो आपण, बिकॉज वी नो द 4 क्यूब. हे झालं ग्रुपिंग. 8 इंटू 4, 32 इज आवर आन्सर. हे का पटकन मी कॅल्क्युलेट करू शकले, बिकॉज मी या ट्रिकनी लगेच आन्सर कळालं हे 32 आहे. मग इथं काय होतं, आपल्याला कन्फ्यूज होत बसतं. आपण 2 नी मल्टिप्लाय करत जातो, आन्सर तर येणारच आहे नो डाऊट,
तुमचा आन्सर येणारच आहे, बट तुमचं टाइम प्रोसेस जे आहे ते वाढत जाणार आहे. बिकॉज आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा आपण युनिट नंबर, जर युनिट नंबरमध्ये इवन नंबर असेल तर आपण पटकन फॅक्टरायझेशन 2 काढत जातो. तर त्याच्याऐवजी जर तुम्हाला आन्सर कळालं क्यूब रूटच्या ट्रिकच्या हेल्पनी, तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता की कुठल्या नंबरने आपण करू शकतो. तर हे बघितलं आपण, फर्स्ट क्वेश्चन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आपण बघितलं ह्याच्यात वेदिक मॅथ्सचं ट्रिक्स कसं हेल्प झालं आणि रेग्युलर मेथड आपण कसे यूज केलं. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आवर सेकंड क्वेश्चन इज क्यूब रूट ऑफ 27/125. त्याला सॉल्व्ह करायचं, सिम्प्लिफाय करायचं. फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सिंपल आहे हे पण, 27/125. ओके, तर सिम्प्लिफाय करायला आपल्याला क्यूब रूट काढायचं. 27चे क्यूब रूट हे इज नथिंग बट कुठलं आपल्याला इथं यूज होणार आहे, हे जी प्रॉपर्टी आहे हे यूज होणार आहे आपल्याला. a/b ब्रॅकेट रेज टू m इज नथिंग बट a रेज टू m b रेज टू m. ओके राईट, हे प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायचं आहे इन क्यूब रूट फॉर्म. 27 इज नथिंग बट 3चं क्यूब आहे. एम आय राईट? दिस इज नथिंग बट 5 क्यूब. क्यूब रूटच्या बाहेर हे क्यूब आणि क्यूब रूट हे कट होत असतं. तर आन्सर आपलं येणार आहे 3/5 इज ब्रॅकेट क्यूब, हे क्यूब आणि क्यूब रूट कट होत आहे, तर आन्सर येणार आहे आपलं 3/5. सिंपल आहे, इझी वेनी आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्हाला हे क्यूब जर लक्षात असले तर पटकन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. अदरवाईज आपल्याला मग 27 तुम्हाला क्यूब रूट काढावं लागेल, मग तुम्हाला लक्षात येईल. सेकंड बघूया आपण. 16/54. ओके, दीज आर नॉट परफेक्ट क्यूब्स. हे परफेक्ट क्यूब्स नाही आहेत, तर ह्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. 16 इज नथिंग बट 2 8. 54 इज नथिंग बट 6 9 जा 54. राईट, मी सिम्प्लिफाय केले. सो 2 1 जा 2 3 जा, तर काय येणार आहे आत क्यूब रूटमध्ये 8/27. 8/27 is nothing but 2's cube and 27 is 3's cube. So our answer is 2/3. This is also easy question. फक्त थोडं आपल्याला कन्फ्यूज करायला असे क्वेश्चन दिले तर तुम्हाला तशा टाईपमध्ये सॉल्व्ह करावं लागेल. ओके, तर हे बघितलं. आपल्या लास्ट बट नॉट लिस्ट थर्ड क्वेश्चन. काय आहे थर्ड क्वेश्चन बघूया आपण. थर्ड क्वेश्चन बघा. इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9, देन व्हॉट इज द आन्सर ऑफ क्यूब रूट ऑफ 0.000729. ऑलरेडी तुम्हाला आन्सर त्यांनी दिलेला आहे. 729चं क्यूब रूट 9 आहे, मीन्स आन्सर तर 9 आहे. आता फक्त त्याला डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. 729 अपॉन 1च्या समोर किती झिरो येणार आहे, किती नंबर सोडून डेसिमल पॉईंट आहे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. हे डेसिमल रिकरिंग डेसिमल नंबरचं तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. आपण 729चं डेसिमल काढून खाली किती दिलो, युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. सो बिलो इज 10 lakh. तर हे बघा क्यूब 729 इज नथिंग बट 9 क्यूब. हे कशाचं क्यूब असणार आहे, 10चं क्यूब. सॉरी 10 lakh आहे. सो दिस इज 100 क्यूब. ह्याचा आन्सर काय आलं, आपण क्यूब रूट आणि क्यूब कट केलो तर 9/100 इज द आन्सर. 9/100 आलं तर ह्याला कुठल्या फॉर्ममध्ये ठेवणार आहे आपण, 1 आणि 2 नंबर सोडून डेसिमल येणार आहे. सो आवर आन्सर इज 0.09. ओके, खूप सिंपल क्वेश्चन होतं स्टुडंट. फक्त ह्याला थोडंसं व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं, कन्फ्युजन नाही व्हायचं तुम्हाला. क्यूब आणि क्यूब रूट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता तर खूप इम्पॉर्टंट आहे 1 to 10 तुम्हाला क्यूब लक्षात राहायला पाहिजे.
त्याच्यामुळे आपण हे इझिली ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अजून एक प्लस पॉईंट आपल्या एक्सरसाइजमध्ये काय होतं, तर मी वैदिक मॅथ्सचे तुम्हाला ट्रिक शिकवले, ते तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. तर जसं आपण इथं क्यूब रूटचं वैदिक मॅथ्सचं ट्रिक शिकलो, तसं वैदिक मॅथ्समध्ये एक स्क्वेअर रूट पण आहे, स्क्वेअर आहे, क्यूब आहे आणि पायथागोरस ट्रिपलेट आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, फॅक्टरायझेशन मेथड आहे. खूप सगळ्या गोष्टी आहेत वैदिक मॅथ्समध्ये. मला असं वाटतंय तुम्ही ते शिकायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे हेल्प होईल. तर अजून एक गुड न्यूज तुमच्यासाठी हे आहे, वैदिक मॅथ्स आपण आपले व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ऑलरेडी. ते तुम्ही बघू शकता. लेवल वाईज व्यवस्थित ते व्हिडिओज आहेत. ते जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड इन्क्रीज होणार आहे. ओके, तर तेही तुम्ही बघत राहा. आणि हे व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. ओके स्टुडंट्स, प्रॅक्टिस करत राहा. की प्रॅक्टिस. थँक्यू.